श्रीराम नमस्कार. आज 12 मे 2024 भगवद्गीता आणि मनुष्य जीवन भाग 25. ज्ञान विज्ञान संन्यास योग अध्याय 4 भगवद्गीतेचा आपण मनुष्य जीवनाच्या अनुषंगाने पाहत आहोत. मागच्या भागामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तू कर्मापासून अलिप्त हो आणि अलिप्त ही कृती भगवंतांनी कशी अवलंबली हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की भगवंताचं जीवन हे कसं होतं आणि अर्जुनाने कसं जगायला हवं किंवा काय वैचारिकता हवी हे श्रीकृष्णाने सांगायचा प्रयत्न केला. जसं आपण पहिल्या भागापासून बघतो की अर्जुन विषाद योग, त्या योगामध्ये विभूती योग, अर्जुन विषाद योग, कर्मयोग हे जे सगळे योग आहेत, या प्रत्येक ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाला केलेली जी प्रश्न उत्तर आहेत ही दोन प्रकारे विचारली गेलेली आहेत. एक, जो गुरु शिष्याला उत्तर देत होते, आणि दुसरा एक अशी व्यक्तिमत्व जे समाजाला ज्ञान देता देता स्वतःमध्ये बदल घडून आणतो. महाभारत आपण जर पहिल्यापासून जर बघितलं तर जे सगळी पात्र उभी केली गेलेली आहेत किंवा उभी आहेत, कारण व्यासांनी रचलेलं आहे. तर धृतराष्ट्र हा आपण आत्ताच्या योगापर्यंत पाहिला, प्रत्येक वेळी काही आपण धृतराष्ट्र आता संजयाला काय विचारतो हे विचारत नाही किंवा आपण बघत नाही, पण त्याची जी मानसिक अवस्था होती ती इतर कुठल्याही गोष्टींना धरून नव्हती. म्हणजे भगवंत ज्ञान काय देत आहेत, अर्जुन काय प्रश्न विचारतोय आणि समाजाच्या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग काय आहे हे भगवंत अर्जुनाचा उपयोग करून समाजाला ज्ञान देत आहेत. ह्या सर्व गोष्टी संजयाला कळल्या ना धृतराष्ट्राला कळल्या. धृतराष्ट्र हा फक्त मुलांमध्ये अडकून होता, आणि जेव्हा हे ज्ञान देणं चालू झालं, जेव्हा भगवंतांनी अर्जुनांनी जेव्हा गांडीव त्याच्या हातनं गळून पडलं, त्या क्षणी धृतराष्ट्राला झालेला आनंद हा एखाद्या युद्धामध्ये आपण विजय मिळवलेला आहे असा विजयोत्सव आनंद त्याला झालेला होता. आणि त्याच वेळी धर्माचा किंवा धर्माची होणारी निर्मिती कदाचित थांबू शकेल असं भगवंताला त्या क्षणी वाटलं, आणि त्यावेळी गुरु, मित्र आणि सारथी या तिन्ही भूमिकेतून त्यांनी अर्जुनाला उभं करायचा प्रयत्न केला. मित्राने सांगितलं बरोबर आहे, सारथ्याने सांगितलं की तू करशील तेच मी करतो आहे, तू म्हटलास रथ घेऊन जा तर ठीक आहे. पण त्या दोन भूमिकेत गुरुची जी भूमिका होती ती श्रीकृष्णाने वठवली, आणि ही भूमिका वठवत असताना धृतराष्ट्राला झालेला त्रास, कारण युद्ध तेव्हाच संपलं असतं वास्तविकरित्या. अर्जुनाने जर शस्त्र त्याच्या हातनं गांडीव जर गळून पडलं असतं तर इतर भाऊ पण युद्धाला तयार झाले नसते कदाचित, आणि हे युद्ध थांबू शकलं असतं. कारण धृतराष्ट्र, शकुनी, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य या सर्वांना माहिती होतं की ज्या बाजूला कृष्ण आहे विजय त्याचाच आहे. आपण एखादा चित्रपट बघायला जातो आणि तो चित्रपट बघायला गेला असताना आपल्याला माहिती असतं की या चित्रपटामधला नायक कोण आहे आणि खलनायक कोण आहे, आणि हेही माहीत असतं की खलनायक शेवटी मरणार आहे किंवा त्याचा पराभव होणार आहे, तरी आपण ते पाहायला जातो. आणि खलनायक आहे
म्हणून नायकाला महत्त्व आहे. नुसतं नायकाला महत्त्व काही नसतं, पण खलनायक जेवढा रंगवला जातो तेवढा नायक उठून दिसतो. मग इथं भगवंतानी जेव्हा विचार केला, ज्या क्षणी अर्जुनाच्या खांद्यावरनं गांडीव गळून पडलं की आता ह्याला उभं करायला पाहिजे, पण हे उभं करताना आता गुरुतत्वला त्याला आपण अंमलात आणणं गरजेचं आहे. कारण शिष्य तो होता जो स्थितप्रज्ञ होता, म्हणजे बुद्धी आणि विचारांची ज्याला स्थिरता होती, असा व्यक्तिमत्व जेव्हा ढासळून पडतं तेव्हा त्याला उभं करणं अवघड असतं. कारण का, तर तो ज्ञानी असतो. म्हणजे एवढी सोपी गोष्ट श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली की तू माझ्यामध्ये सामील हो, तर तेवढं सोपं नाही आहे. तू माझ्यात सामील हो, पण का हो याचं ज्ञान त्या अर्जुनाला मिळणं आणि ते त्याला पचणं, त्याच्या पचनी पडणं हे गरजेचं होतं. आणि बाह्य अवस्थेमध्ये जे बघत होते ते धृतराष्ट्र असो, संजय असो, संजयाला काय फक्त जे काय घडतंय ते सांगणं प्राप्त होतं. आणि जेवढं धृतराष्ट्र विचारत होता तेवढंच तो सांगत होता. म्हणजे रणांगणावर काय चाललंय धृतराष्ट्र सांगायचा, आता सांग माझा मुलगा काय करतोय ते सांग, आता कर्ण काय करतोय ते सांग, आता श्रीकृष्ण काय करतोय ते सांग, आता आचार्य काय करतायत ते सांग. आणि ह्याचा गीतेचा अभ्यास करताना काही ठिकाणी धृतराष्ट्र म्हणतोय की या युद्धभूमीवरती काय चालू आहे ते सांग, म्हणजे तुझ्या मनाचं सांग. आणि हे सांगत असताना आपण जेव्हा धृतराष्ट्राला ही ऐकायची संधी मिळाली, ही अख्खच्या अख्खं युद्ध पाहायची. म्हणजे एक लक्षात घ्या, धृतराष्ट्राने युद्ध कसं पाहिलं, तर कानाने पाहिलं. अंध होता, पण कानाने त्यांनी युद्ध पाहिलं. कानाचं ज्ञान, ऐकाचं ज्ञान धृतराष्ट्राला उत्तम होतं. पण जो जन्म अंध आहे, जी व्यक्ती जन्मताच अंध आहे, त्या व्यक्तीसमोर जर तुम्ही एखादी वस्तू घेऊन गेलात आणि सांगितलं की याला गदा म्हणतात, याला तलवार म्हणतात, तर गदेचं जोपर्यंत वर्णन तो ऐकत नाही आणि त्याला स्पर्श करत नाही, तोपर्यंत त्याच्या मेंदूमध्ये त्याचं चित्र तयार होत नाही. मग इथं धृतराष्ट्र हा राजा जरी असला तरी त्याची मानसिक अवस्था, तो अंध होता हे विसरता कामा नये. त्याला कुठल्याही प्रकारची वेगळी दैवी शक्ती नव्हती की तो माणसांना पाहू शकत होता. फक्त त्याची ऐकण्याची जी शक्ती होती, श्रवण शक्ती जी होती, या आधारे तो जो संजय सांगत होता त्याच्यावरनं अनुमान करून त्याच्या मनामध्ये माहिती असलेली, गोळा असलेल्या, म्हणजे एखादी वस्तू कशी दिसते त्याचं चित्र उभं करत होता. हे इथं सांगायचं कारण असं की गुण, श्रीकृष्णाचे गुण हे धृतराष्ट्रांनी ऐकलेले होते आणि त्या गुणाची बेरीज अशी होती की हा जिथं जाईल तिथंच विजय होणार. आणि हे त्याला माहिती होतं. आपण फक्त भगवद्गीता ऐकताना धृतराष्ट्र अंध होता आणि त्याला सांगतात असं नाही, पण आता तुम्ही साधी गोष्ट बघा की तुम्ही डोळे बंद करा आणि तुम्हाला एखाद्याने काही हातात आणून दिलं तर तुमचा मेंदू काम करायला लागतो की ही गोष्ट काय आहे. आणि तुम्ही आता आपल्याला दृष्टी आहे, त्यामुळे जेवढ्या हाताला जो स्पर्श होता त्या अनुषंगाने जेवढ्या वस्तू जीवनामध्ये हाताळल्या असतील त्याचं एक अनुमान काढता आणि ती वस्तू ओळखता. पण जो जन्मांध असतो त्याला माहीतच नसतं की मूळ वस्तूच कशी आहे.
समोरचा जसं वर्णन करेल तसं त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त होतं म्हणजे तो त्याची स्वतःची एक विचारधारा तयार करतो. आकृती पण तो तयार करू शकत नाही, कारण आकृती म्हणजे काय हे सुद्धा त्याला माहिती नसतं की आकृती कशाला म्हणतात. म्हणून धृतराष्ट्राला इथं श्रवणाची जेवढी बुद्धी होती, पण त्याच्यामध्ये जो गुण होता तो दुर्गुण असा होता की ऐकून तो न ऐकल्यासारखं करायचा. अंध हा फक्त विचारांनी नव्हता, तर अंध हा कृतीत सुद्धा होता. आणि जेव्हा एखादी अंध व्यक्ती असते तेव्हा तिला ऑपरेट करणारी, तिला चालवणारी, तिच्यावरती अंमल करणारी एखादी दुसरी व्यक्ती असते. आपण आत्ताच्या जगतात बघतो की अंध माणसं हातात काठी घेतात आणि इतकं लिहिलं या त्या बरोबर त्या जागेवर जातात की त्यांना सांगायचीच गरज लागत नाही की आपण जो मनुष्य डोळ्याने बघतो, डोळस असतो, तो सुद्धा इतका अचूक जाणार नाही, तेवढे अंध अचूक जातात. पण थोडं गणित चुकलं, म्हणजे थोडं त्यांना फिरवलं, तर त्यांची सगळी गणितं चुकतात. म्हणजे पूर्ण गणितीनी कॅल्क्युलेशन त्यांनी त्यांच्या मेंदूत केलेलं असतं. हे इथं सांगायचं कारण असं आहे की युद्ध चालू व्हायच्या आधी धृतराष्ट्राने जेव्हा परवानगी दिली की आता ठीक आहे, युद्धाला परवानगी दिली, तर त्यांनी सगळी गणितं ही स्वतःच्या मेंदूमध्ये मांडलेली होती. आणि ती मांडत असताना हा जो ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलेला आहे, हे गणित काही त्याच्यामध्ये नव्हतं. कारण त्याला माहीत नव्हतं की अशी परिस्थिती उत्पन्न होईल. त्याला असं वाटलं की सरळ युद्ध होईल आणि याच्यामध्ये कोणीतरी जिंकणार आहे. पण त्याला हे जेव्हा ज्ञानाची जेव्हा कळलं की श्रीकृष्ण बडबड करतोय, बघा बरं, काही ज्ञान देतोय म्हणत नाहीये, बडबड करतोय, वेळ वाया घालवतोय आणि अर्जुनाला समजवायचा प्रयत्न करतोय, तेव्हा तो धृतराष्ट्राला म्हणतो की हा श्रीकृष्ण वायफळ वेळ वाया घालवत आहे. आणि अर्जुन जो मुळात या सर्व गोष्टींना म्हणजे युद्धाच्या विरोधात आहे, स्वतःचं सगळं शस्त्रास्त्र टाकून संन्यास घ्यायला तयार आहे, तर त्याला हा परत का ओढून आणतोय, म्हणून हा अस्वस्थ झालेला होता. हे इथं आत्ता सांगणं एवढ्यासाठी महत्त्वाचं आहे की ही अस्वस्थता भगवान श्रीकृष्णांनी धृतराष्ट्राच्या मनामध्ये उत्पन्न केलेली होती. हा वेळ काढूपणा मुद्दामून उत्पन्न. वेळ काढूपणा म्हणजे काय, असं काही युद्ध जे चाललं त्याच्यामध्ये एक एक दोन दोन दिवस ते काही निरूपण किंवा तो ज्ञान देत बसलेला नव्हता. गणितींनी ज्यांनी प्रत्येकाने जे मोठमोठे ज्यांनी याच्यावर भगवद्गीतेवर अभ्यास केला त्यांनी सांगितलं की पद्य स्वरूपामध्ये सांगितलं गेलेलं आहे की 20-25 मिनटं आत्ताच्या वेळेच्या अनुसार. मग एवढ्या वेळामध्ये इतर जे होते ते काय करत होते सुद्धा महत्त्वाचं आहे. भगवद्गीतेमध्ये एक लक्षात घ्या की आपण जेव्हा एकत्र असतो, असं धरून चालू की सगळे एकत्र गेलो आहे आणि एखादी कृती करायचं ठरवलं आणि जर ती थांबली कृती करायची, दोन संघ समोरासमोर आलेत, उभेत, क्रिकेटची आता धरू आपण, क्रिकेटची मॅच तयार आहे, सगळे फिल्डर तयार आहेत, दोन्ही बॅट्समन तयार आहेत, पण बॉलर बॉलच टाकत नाहीये, त्याच्याकडे बॉल पण आहे. तसं इथं पण बाकीचे वाट बघत बसतात, तर ते बाकीचे वाट बघत बसतात, ते लक्ष कुठं केंद्रित करणार, तर काय घडतंय या गोष्टीवरती ते लक्ष केंद्रित करणार. आणि इथं लक्ष केंद्रित केलं दुर्योधनाने की हा याचं चाललंय काय. आणि भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली त्याची जी वेळ साधली, ही जी 20-25 मिनिटाची वेळ साधलेली आहे. जेव्हा धनुष्य एखादा आपण म्हणतो की अमुक अमुक व्यक्ती यांची ही ओळख की त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात, तेव्हा
असं व्यासपीठावर 4 माणसं आहेत अशी धरून चाला. 4 प्रमुख पाहुणे आहेत. पहिल्याची ओळख झाली, तो अमुक अमुक प्रोफेसर आहेत, शिक्षक चांगले उत्तम आहेत, सगळ्यांच्या टाळ्या वाजल्या. मग दुसऱ्याची ओळख होते, आणि मग ही दुसऱ्याची जेव्हा ओळख होते तेव्हा पहिलं जे व्यक्तिमत्व असतं ते शांत बसतं आणि ते ऐकतं की दुसऱ्याची ओळख काय चालू आहे. मग तेव्हा त्याही टाळ्या वाजवतात. मग तिसऱ्याची होते. ही जेव्हा युद्धभूमीवरती प्रत्येकाची जेव्हा ओळख चालू होती, आणि ह्या ओळख चालू असताना भगवंतांनी रथमध्ये जेव्हा अर्जुनाचा आणून उभा केला, अर्जुनाच्या सांगण्यावरनं, स्वतःच्या मनाने नाही, आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की समोर सगळे आहेत तेव्हा तो ढासळला. पण या अवस्थेमध्ये ह्या ठिकाणी इतर योद्ध्यांच्या एकमेकांचं स्वतःची ओळख चालू होते, म्हणजे इंट्रोडक्शन चालू होतं. कोण कोणासमोर उभा आहे, कोण कोणाच्या बरोबर लढणार आहे. असं नव्हतं की समोर आला की त्याच्याशी लढ, हे आलं की लढ, की रथीशी रथीच लढायचा, महारथीशी महारथीच लढायचा. एखादा महारथी असेल आणि तो साध्या सैनिकांबरोबर लढत असेल तर ते योग्य नाही. हा युद्धाचे नियम होते की त्या वर्गीकरणानुसार, त्या कॅटेगरीनुसार हे योद्धे एकमेकांच्या समोर उभे होते. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा अर्जुनाची वेळ आली आणि अर्जुनाने बघितलं आणि त्याचं जे मानसिक अवस्था ढासळली, त्या तेवढ्या ढासळलेल्या अवस्थेमध्ये या भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हे गीता सांगितलेली आहे. कारण आपण जसं म्हणलं की गीता कोणी ऐकली, किती जणांनी ऐकली, तर बाकीच्यांचं लक्ष नव्हतं. बाकीच्यांचं लक्ष काय होतं, तर फक्त कोण कोणाची ओळख कशी देते, काय देते, काय नाही. तर महाभारतामध्ये हे लिहिलं गेलं असतं की श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतायत तेव्हा नक्की कुठल्या तरी पांडवांनी सांगितलं असतं, मला पण ऐकायचे, थांबा जरा आपण येऊ. समोर भीष्माचार्यांना कळत होतं की इथं श्रीकृष्ण अर्जुनाला काहीतरी सांगतोय. पण गंमत अशी झाली, आणि द्रोणाचार्यांनाही माहिती होतं की अर्जुनाची मानसिक अवस्था ढासळलेली आहे, पण श्रीकृष्ण त्याला उभा करतोय. पण दोघंही मध्ये गेले नाहीत. त्याचं कारण असं, भीष्माचार्यांचा अर्जुन लाडका होता, तसं द्रोणाचार्यांचा सर्वात लाडका शिष्य हा अर्जुन होता. तिथं ते अलिप्त राहिले. लक्षात घ्या, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, श्रीकृष्ण अर्जुनाला इथं भगवद्गीता सांगतायत, ज्ञान देत आहेत की तुला उभं करायचं आहे धर्मासाठी, तुला लढण्यासाठी तू स्वतः काय आहेस आणि तुझी भूमिका काय आणि तुझं कर्तव्य काय सांगतायत. तेव्हा इतर ज्या लोक होती त्यांचं इंट्रोडक्शन, ओळख चालू होती की युधिष्ठिराशी कोण लढणार, भीमाशी कोण लढणार, नकुल सहदेवाशी कोण लढणार. हे जेव्हा सगळं त्या सेनेचं चालू होतं तेव्हा भीष्माचार्यांनी आणि द्रोणाचार्यांनी त्यांच्यासमोर अर्जुनाच्या उभे होते, आणि त्यांना कळत होतं की हा वासुदेव हा ज्ञान देतोय, पण आपल्या आवडत्या शिष्याला ज्ञान देतोय. इथं अहम कसा काम करतो बघा. द्रोणाचार्यांनी पाहिलं अर्जुन ढासळलाय, भले तो विरोधी पक्षात असो, विरोधी होता, कारण ते द्रोणाचार्य आणि भीष्माचार्यांनी कौरवांच्या बाजूने लढण्यासाठी प्रतिज्ञा घेतलेली होती. पण माझाच आवडता शिष्य ज्याला मीच तयार केलंय तो जेव्हा ढासळतोय, नीट लक्षात घ्या भूमिका इथं, अलिप्त शब्द कसा वर्क होतो म्हणजे काम करतो, की द्रोणाचार्यांनी पाहिलं की माझा आवडता शिष्य जो सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे, त्याच्या तोडीचा धनुर्धर या जगतामध्ये तेव्हा नाही. हे जेव्हा गुरु शिष्याच्या बाबतीत म्हणतो तेव्हा आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, गुरु हे मान्य करतो की माझा शिष्य हा माझ्यापेक्षा सर्वोत्कृष्ट धनुर्धर आहे. भावापासनं अलिप्तपणा, हा माझा शिष्य
माझ्यापेक्षा जास्त उत्तम सर्वोत्कृष्ट धनुर्धर आहे हे त्या द्रोणाचार्यांच्या मनात येणं म्हणजे अहमपासनं अलिप्त होणं. कारण हा जर अहम त्यांच्यात जागृत झाला असता तर त्यांनी वेळ काढली नसती, त्यांनी युद्ध करायला सुरुवात केली असती. भीष्माचार्यांचं असंच झालं. हा माझा आहे, हा माझ्या अंगाखांद्यावर खेळलेला आहे, पण हा इतका योद्धा असून ह्याला अडचण काय. आणि ते काळजीत पडले, म्हणजे वैचारिकतेमध्ये ते काळजीत पडले की हा काळजी काय करतोय, पण हरकत नाही, वासुदेव बरोबर आहे, केशव बरोबर आहे, म्हणजे त्याला ते नक्की तयार करतील. कशाबद्दल बोलणी चालली हे माहीत नव्हतं, काय झालं हे माहीत नव्हतं. अनुमान लांबनं बांधलं गेलं की खांद्यावरचं गांडी गळून पडलंय. पण भीष्माचार्यांना एवढी जाणीव होती की कळत होतं की काहीतरी घडतंय. घडत असताना केशव त्याला समजवतोय, म्हणजे काहीतरी गंभीर घडतंय. आणि ह्या गोष्टी चालू होत्या. भीष्माचार्य, द्रोणाचार्य मानसिक अवस्थेतनं अर्जुनाकडे पाहत होते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवत होते आणि ही अवस्था दुर्योधन पाहत होता. आणि दुर्योधनाला काही क्षणानंतर कळलं की हा काहीतरी घोटाळा होतोय. आणि ते दुर्योधन भीष्माचार्यांकडे जातात आणि सांगतात, तुम्ही वाट का बघताय, युद्ध चालू व्हायची वाट का बघताय, तुम्ही शंखनाद का नाही करत आहे. आणि ते भीष्माचार्य तेव्हा सांगतात, तू मला सांगायचं नाही कधी शंखनाद करायचा, तू जागेवर जाऊन उभा राहा, अजून म्हणजे ओळखी होत आहेत. ही जी घटना आहे ही अलिप्त या शब्दासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे कर्मात असून युद्धभूमीवरती भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, सर्व होते आचार्य, पांडव होते, पण सगळं असून आत्ता हा अलिप्त भाव जागृत झालेला होता. अलिप्त होते सगळ्यांना, आत्ता नव्हते कशातच कोणी. त्यांच्या दृष्टिकोनातनं हा अर्जुन एकाच्या दृष्टिकोनातनं माझा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा असा का झाला, आणि भीष्माचार्यांना हा असं का वागतोय, पण त्यांना काळजी नव्हती कारण श्रीकृष्ण बरोबर होता. पण तरी वैचारिकतेतनं अलिप्त. आणि मग इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की पार्था तू वैचारिकतेतनं अलिप्त हो. कारण तुझ्या अंगी जे गुण आहेत, प्रत्येक मनुष्य देहाच्या मध्ये सत्व रज तम हे 3 गुण असतात. जसं आपण मागच्या वेळी बघितलं, कर्म, अकर्म आणि विकर्म. शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊन बघितलं की अफजल खानाला मारताना कशी त्यांनी रचना केली होती, कसे गेले होते. तसंच मिर्झा राजा जयसिंगच्या वेळी पण केलं होतं. मिर्झा राजा जयसिंग जेव्हा भेटायला आले तेव्हा त्यांनी काही केलंच नाही, अकर्म केलं. म्हणजे तेव्हा लढणं गरजेचं होतं, पण तेव्हा काही बोललेच नाही. त्यांना सांगितलं की तुम्ही वडिलांसारख्या, तुम्ही म्हणताल तसं, तुम्ही म्हणाल तसं. आणि नंतर संधी साधून मग पराक्रम गाजवला आहे, ते विकर्म. विकर्म म्हणजे विरुद्ध कर्म नाही, विशेष कर्म. विरुद्ध कर्म आणि विशेष कर्म ही 2 त्या प्रसंगाच्या अनुसरून वापरला जाणारा विकर्म हा शब्द आहे. आणि हा मुख्य म्हणजे कर्म, अकर्म आणि विकर्म सगळ्यात जास्त कोणी वापरला असेल तर शिवाजी महाराजांनी वापरलं होतं. आक्रमणाला जायचे, पळून जायचे. मुघलांना वाटायचं पळून गेले, पण नाही, गनिमी काव्यामध्ये लपून बसायचे. कर्म करायला जायचे आणि अकर्म करायचे. आक्रमण करायला जायचे, मुघलांपासून पळून जायचे, जंगलात लपून बसायचे, दऱ्याखोऱ्यात लपून बसायचे. कर्म काही नाही, मुघलांना वाटायचं काही नाही, की लगेच विकर्म करायचे, गनिमी काव्याने हल्ला करायचे आणि विजय प्राप्त करायचे. म्हणून कर्म, अकर्म आणि विकर्म ह्या गोष्टी मनुष्याच्या वैचारिकतेला, देहाला लागलेल्या आहेत की आपण कशा पद्धतीने आपलं आयुष्य जगलं पाहिजे.
मग तसं इथं भगवंतांनी त्याला सांगितलं की तू जे कृती करणार आहेस, तू जे युद्ध करणार आहेस, ह्याच्यात तुझा काही संबंध नाही आहे. हा करता करविता मी आहे. म्हणजे तू फक्त एक सेवक म्हणून तू काम करतोयस तुझ्या मार्गातनं, कारण तुझ्या कर्मात हे फळ पडलेलं आहे. ते तुला भोगण्यासाठी, तुला ते भोगाचंच आहे. पण ते भोगताना तू ते हसत भोगावंस असं मला वाटतं गुरु या नात्याने. कारण तू त्या योग्यतेचा आहेस. हिचं अजून एक उदाहरण, थोडंसं विषयांतर होईल, सांगितलेलं पण आहे, पण एक सांगतो की परमात्माच फक्त कसा काय सगळ्याला कारणीभूत आहे. अहंभाव माणसाच्या देहामध्ये जागृत होतो. जेव्हा तो अहंभाव जागृत होतो तेव्हा मनुष्याला वाटतं की सर्व मीच करतोय, करता करविता मीच आहे. तर तसं नसतं. करता करविता तो आहे. तो फक्त आकडे जुळवत असतो आणि त्या आकड्यांमधलं जे गणित असतं, म्हणजे 2 आणि 2 मधलं जे प्लस चिन्ह असतं, अधिक चिन्ह असतं, ते आपण असतो. आणि ते अधिक करायचं का उणे करायचं हे तो ठरवतो. आणि हे आपल्या आयुष्याचं गणित आहे. म्हणजे पेपरावरचं गणित नाही. आपल्या जीवनामध्ये सुख अधिक सुख करायचं का सुख वजा दुःख करायचं, मग बरोबर काय आणायचं हे तो ठरवतो. ज्ञानेश्वरीमध्ये एकदा उदाहरण सांगितलं होतं की चांगदेवांना असं झालं की मी भगवंत परमात्मा संजीवनी विद्येची कला मिळाली आणि ते म्हणतात की आता मी काय, मी देव, मी एवढ्या वर्ष तपश्चर्या केली, आता मी देव, माझ्याकडे संजीवनी विद्या आलेली आहे, आता भगवान वगैरे कोणी नाही, आता सगळा मीच. आणि ते मेलेल्या माणसांमध्ये जीव घालवायचे, फुंक मारायचे मंत्रांनी. त्यांच्याकडे जी संजीवनी विद्या होती त्यांनी लगेच पाणी शिंपडायचे, माणूस जिवंत. पण जेव्हा त्या गावामध्ये लक्षात आलं की गावामध्ये माणसं स्मशानामध्ये कोण जळतच नाही आहे, जिथं उत्पत्ती असते तिथं लय हा असतालाच पाहिजे, हा निसर्गाचा, हा दैवाचा, काळाचा नियम आहे. पण जेव्हा असं झालं की त्या गावात कोणी मरेच ना, जो मेला की ते चांगदेवांच्या झोपडीच्या बाहेर जाऊन ठेवायचं त्याला, की ते आपण एक कळण्यासाठी म्हणून सांगतो की त्या महिन्यातनं 2दा यायचं आहे की ते पाणी शिंपडायचे संजीवनीचं. ते शिंपडलं की तो माणूस जिवंत व्हायचा आणि तो घरी निघून जायचा. आणि हे चालू होतं. बरं, आता ही क्रिया चालू असताना जे साक्षात भगवंत होते, विष्णूचा अवतार होते, जे साक्षात शिव होते, निवृत्तीनाथ होते, जी साक्षात आदिमाता होती, मुक्ताबाई होती, जे साक्षात सोपान होते, ब्रह्माचा अवतार, मग ही अवस्था ह्या चौघांनी बघितली की हे काय घडतंय. पण तिथं सरळ दाखवणं किंवा सरळ सांगणं शक्य नव्हतं. म्हणून मग त्यांनी ठरवलं की त्या गावाच्या इथनं जायचं. आणि त्या गावाच्या इथनं जाताना बघा, भगवंताला सुद्धा स्वतःला सुद्धा सिद्ध करण्यासाठी गोष्टी घडवून आणायला लागतात. तेव्हा त्या समोरचा माणूस जेव्हा बघतो तेव्हा कळतं की याच्यात भगवंताची कृपा आहे. म्हणजे ते तर भगवंताला दाखवायलाच लागतं. आणि परत जो ही कृती करत असतो त्यांनी ते स्वीकारायला लागतं, अरे खरंच परमात्मा आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींची वैचारिकता परमात्म्याला, भगवंताला करायला लागते. आणि मग इथं जेव्हा त्या गावातनं जेव्हा जात असतात, हे चारी भावंड त्या गावातनं जायला लागतात. म्हणतात चला जाऊ. स्वर्गातनं आज्ञा येते. आज्ञा येते म्हणजे असं कोणी पत्र वगैरे येत नाही, चारी देवाचेच अवतार होते. आणि समाजाला जागेवर आणण्याचं काम करण्यासाठी आलेलं होतं. आणि त्या गावातनं ते जायला लागतात आणि त्या चांगदेवांच्या झोपडीसमोरनं जातात. मुडदे पडलेले आहेत. म्हातारी ते कुत्र्याच्या इथे जाऊन रडत बसलेली असते, तेवढी जिवंत असते. तिचं कुत्रं मेलेलं असतं तिथं. आणि ते मेलेल्या कुत्र्याला ती म्हातारी खूप लळा लावत असते, पण ते कुत्रं मेलं म्हणून त्याच्या शोकात ती रडत असते. पण त्याला ते पुरत नाही, कारण तिला माहिती असतं की इथं महाराज येतात, त्यांच्याकडे संजीवनी विद्या आहे, ते पाणी शिंपडणार आणि त्या कुत्र्याच्या अंगावर केलं की ते जिवंत होणार.
झालं. हे तिथं जाता जाता मुक्ताई त्या आजीनं विचारते की काय झालं म्हणून. ती म्हणते काही नाही, असं असं झालं आहे इथं, आता ते बाबा येतील, ते येतील त्यावेळी पाणी शिंपडतील आणि त्याच्यात माझं कुत्रं जे माझा सर्वस्व आहे, मला कोणी नाही, मी निराधार आहे, तर ते जिवंत होईल. मग तेव्हा मुक्ताई म्हणते की ते मेलेलंच नाही, ते झोपलं आहे. ते म्हातारी तिचे एक क्षणामध्ये अश्रू लगेच थांबतात. अरे असं कसं, मी इथं बसले 4-5 दिवस झाले, हलत नाही आहे, आणि एवढी चिमुरडी पोर म्हणते की ते मेलेलं नाही आहे, झोपलं आहे. मुक्ताईला म्हणते काही झोपलं बिपलं नाही, मेलेलं, तू तुझ्या कामाला लाग, जा म्हणजे पुढं. ती मुक्ताई म्हणते नाही, जिवंत आहे ते. आणि त्याला म्हणते चल उठ, आणि हाड म्हणते त्याला. ते हाड म्हटल्या ते कुत्रं उठतं आणि पळायला लागतं. आणि हे ते त्या चांगदेवांचा जो शिष्य असतो, हे असतात ना आपले महाराजांकडे किती गिरायक आली, ते बघणारे बाहेर माणसं असतात, शिष्य असतात, की ते मग महाराजांना इन्फॉर्मेशन देतात आतमध्ये की एवढं आत्ता गिरायक आलेलं आहे, आता सिद्ध व्हा. तसं त्यांचा जो चांगदेवांचा शिष्य असतो तो ते बघतो आणि तो स्वतः घाबरतो, म्हणजे की हे काय घडलं, एक एवढीशी छोटीशी मुलगी येते काय, आणि ते जर मेलेलं माणसं नुसतं हाड असं म्हणते काय, आणि ते कुत्रं उठून जातं काय, आत येतो आणि गुरुजींना सांगतो, गुरुजी असं असं बाहेर घडलं. चांगदेव बाहेर येतात आणि बघतात काय ते याच्या सगळ्या माणसांती करते, चला उठून जा इथनं. सगळी माणसं मेलेली उठून जातात. बाहेर चांगदेव येतात, पाणी घेतात, येतात बाहेर बघतात. म्हणजे शिष्य आज जोपर्यंत सांगायला गेलेला असतो तोपर्यंतही मुक्त सगळ्यांना जे मेलेली माणसं असतात त्याला म्हणतात चला उठा, जा इथनं म्हणून. सगळी माणसं जिवंत होतात आणि जातात. आणि शिष्य सांगतो की कुत्र्याला फक्त उठवलं, बाकी आहेत, बाकी आपल्याकडे गिरायकं आहेत. झालं, चांगदेव येतात, पाणी घेतात, संजीवनी मंत्र मनात म्हणतात, बाहेर येतात आणि बघतात तर काय, कोणीही नाही. दोघंही आश्चर्यचकित होतात. तो म्हणतो काय रे, गावामध्ये चांगदेव विचारतात कोणी मेलं नाही की काय या महिन्यामध्ये. ते म्हणतात नाही, बाहेर माणसं मरून पडलेली होती, पण आत्ता तर कोणीच दिसत नाही, आश्चर्य आहे. ती म्हातारी सांगते ती चिमुरडींनी काहीतरी केलं, जा इथनं म्हणून सगळी उठून गेली. चांगदेवांना कळतं की हा साधा प्रकार नाही आहे. आणि मग नंतर ते भेटायला येतात, मग त्याचं वर्णन करतात. म्हणजे ते स्वतः वाघावरनं येतात, तरी अहंकार असतो ना, हा अहंकार कसा मारायचा लक्षात घ्या. अहंकार संपवायचा नसतो. अहंकार हा प्रत्येक मनुष्याच्या वैचारिकतेचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्याला अहंकार हवा, पण तो कशाचा हवा. आपण जसं म्हणतो ना की मी हिंदू आहे, याचा मला अभिमान पण आहे आणि अहंकार पण आहे. मी माझ्या बुद्धीचा उपयोग चांगल्यासाठी करतो, ह्याचा मला अहंकार हवाच. मी बुद्धिवान आहे याचा अहंकार हवा, पण ती बुद्धी योग्य ठिकाणी वापरली नाही तर तो अहंकार काही कामाचा नाही. रावणासारखा उत्तम व्यक्तिमत्व, दशग्रंथी ब्राह्मण, पण अहंकार चुकीचा होता म्हणून नाश झाला. मग तसं इथं भगवंत सांगतात की भगवंताची लीला काय आहे, माया काय आहे, कृष्णाची माया काय आहे. माऊली सांगतायत की ह्या जी घटना घडली, चांगदेवांच्या बाबतीत सुद्धा जी घटना घडली, ही त्याला सांगणं गरजेचं आहे की मनुष्य देहाने फक्त कर्म करायचं, बाकीच्या फळामधनं त्यांनी अलिप्त राहणं गरजेचं आहे. जन्म मृत्यू हे त्या काळाच्या हातात असतं, तो ठरवतो काय करायचं, आपल्या हातात नसतं. मग त्याच्या गणितामध्ये जर तुम्ही ढवळाढवळ केली तर मग भगवंताला काहीतरी अशा गोष्टी करायला लागतात. मग नंतर असं झालं का की ज्ञानेश्वरी बाजूलाच राहिली आणि मग मुक्ताबाईवरतीच जास्त सगळं लिहिलं गेलं, कारण तिने तो चमत्कार केला होता. हा समाजाच्या दृष्टीने चमत्कार होता, त्यांच्या दृष्टीने चमत्कार नव्हता. कारण मुक्ताबाई एवढी कृती करून तिने समाजाला ज्ञात करून दिलं की जर तुम्ही केलीत गोष्ट, जर परमात्माशी एकरूप असाल तर सर्व सहज शक्य आहे, सोपं आहे, पण आपण ते हातात घ्यायचं नाही. तिने टाकला का मठ, तिने नंतर केलं का, चला आता मला हे माहिती झालेली विद्या मला आहेच आहे, विद्या पण नाही, ती नुसतं हाड म्हटलं आणि उठा म्हटलं,
तिने तर मंत्रही नाही म्हटलं. म्हणजे ताकद किती शब्दात. आणि मग हे चांगदेवांनी ओळखलं आणि मग नंतरच्या ज्या घटना झाल्या आणि त्याचं वर्णन त्यांनी त्या 65मध्ये केलेलं आहे. म्हणून चांगदेव 65 ही मनुष्याने नक्की वाचावी. का वाचावी? कारण ह्या ताकदीचं त्याच्यामध्ये, म्हणजे एखादा जर रोग असेल, असाध्य रोग असेल ना, तर चांगदेव 65चं वाचन करावं. कारण त्याच्यामध्ये आत्मा ते परमात्मा हा जो प्रवास आहे हा किती उत्तम आहे हे त्याच्यामध्ये मुळात वर्णन जर नीट ऐकलं तर कळेल केलेलं आहे. 65 ओव्यांमध्ये केलेलं आहे. ही परमात्मा काय, ही ओळख त्यांनी त्यांच्या अनुषंगाने करून दिलेली आहे की परमात्मा कशाला म्हणतात. तीच ओळख इथं भगवंत अर्जुनाला करून देत आहे की तू अलिप्त राहा. मग हे अलिप्त, मग ही मुक्ताई जी राहिली होती ना ती अलिप्त राहिली होती, त्या कृतीतनं अलिप्त राहिली होती. आणि हे गरजेचं होतं. भगवान श्रीकृष्णाने मागच्या वेळी बहुतेक सांगितलं की ते जेव्हा युद्ध संपल्यानंतर हा मेला, अभिमन्यू मेला, आणि जेव्हा रात्री सगळे शोक सभेला जमले आणि जेव्हा ती द्रौपदी आली आणि तिने पाहिलं, सांत्वन करायला कृष्ण पण आलेला आहे आणि रडायला लागली त्याच्या की कृष्ण काय आहे, तुझ्यासमोर होता का कृष्ण? तुम्ही म्हणाल नव्हता, बाहेर होता. पण इथं द्रौपदी म्हणते कृष्णा तुझ्यासमोर, कारण ती मानत होती की भगवान श्रीकृष्ण हा चराचरात भरलेला आहे. आणि टाहो फोडून रडायला लागली की तू वाचवलं नाहीस त्याला, हे योग्य नाही. आणि मग इथं ती श्रीकृष्ण तिला म्हणतो तुला एवढं दुःख असेल, जिवंत करतो. ही घटना दोनदा घडली आहे बरं का. अभिमन्यूच्या वेळी पण घडलेली आहे आणि युद्ध संपल्यानंतरची सुद्धा घडलेली आहे. युद्ध संपल्यावर जेव्हा लक्षात आलं ना, जेव्हा की सगळे पांडवाची मुलं युद्ध सगळं आता आज रिलॅक्स झोपलेली आहेत, सगळं संपलेलं आहे, तेव्हा तो अश्वत्थामा आला. हे पण एकदा सांगितलेलं आहे कुठेतरी. जरा कळतच नव्हतं मारावं कसा वयानं, कारण हातात शस्त्र नव्हतं, पण मारायचं कसं हेच कळत नव्हतं. आणि शस्त्र असतं तर शस्त्राचा घाव केल्यावर एक तरी ओरडला असतं, बाकीचे उठले असते. मग मारायचं कसं? पण काय इथं आपण अलिप्त आणि भगवंताचा खेळ काय त्याचा विचार करतोय. आणि त्या भगवंतानी चुक 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 आवाज झाला आणि अश्वत्थामाने बघितलं झाडावरती घुबड होतं आणि ते घुबड असं मान करत होतं आणि असं केल्यावरती ते असं मान टाकायचं. अश्वत्थामाला कळलं मान मोडून, मान तोडून ह्याला मारावं, हे अश्वत्थामाला त्या घुबडाच्या मार्फत कळलं. आला पटापट सगळ्यांच्या माना तोडल्या आणि सगळे पांडव मारून टाकले. आणि दुसऱ्यांदा घडलं, दुसऱ्यांदा जेव्हा आलं तेव्हा परत सगळं सांत्वन आला. कौरवांकडनं कोणीच नव्हतं, पांडवांचा आता तर कोणीच शिल्लक नव्हतं. फक्त 5 पांडव, द्रौपदी, कुंती आणि आता हा होता. तेव्हा त्यावेळी म्हणजे त्या क्षणी एवढेच होते. आणि जिनी जो टाहो फोडला सगळ्या मुलांची प्रेत बघून आई होती आणि श्रीकृष्ण शांतपणे उभा होता. आणि तेव्हा ती आली आणि तेव्हा तिने श्रीकृष्णाला विचारलं, आधी एकदा झालं, आता परत झालं, का मेली माझी मुलं? मी तुझी भक्त आहे पण मुलं का मेली? आणि एवढा तिला दुःख झालं की श्रीकृष्ण म्हणली की रडू नकोस, तू म्हणत असशील तर आत्ता सगळ्यांना जिवंत करतो, पण तू रडू नकोस.
आणि जी रडत होती ती हसायला लागली. आणि श्रीकृष्णानं म्हणाली, या जगताचा जे खेळ चालू आहेत, नियतीचे, जगताचे, ह्याचा करता करविता तू आहेस हे मला माहिती आहे. जो मेलेल्यांना उठवू शकतो, त्यांनी जर त्याला माहिती असतं आणि माहिती होतंच तर त्यांनी त्यांना मरूच दिलं नसतं. त्या घोबडाला कोणी शिकवलं? त्या तिथं घोबड कसं आलं? ज्ञानी मनुष्य जेव्हा एखाद्याशी संवाद साधतो तेव्हा कसं त्या वेळेला अवस्था काय होती, द्रौपदीला कुठनं कळलं की घोबड बघितलं आणि याला अश्वत्थामाला सांगितलं? तिला कसं कळलं? ज्या तऱ्हेने तिने माणसं आपली मुलं मेलेली पाहिली होती आणि येताना तिला त्या झाडावर घोबडाचं दर्शन झालं आणि ते घोबड त्याप्रमाणे हालत होतं, तेव्हा तिच्या लक्षात आलं की हा सगळा खेळ कोणी मांडला आहे. आणि ती जेव्हा मग कृष्ण म्हणाला की मी यांना सगळ्यांना उठवतो म्हणून, तेव्हा ते म्हणते की तू जर उठवणं हे जर तुझ्या हातात सहज शक्य तर तो त्यांना मरू न देणं हे तुला सहज लिहिलं शक्य होतं, पण ते तू केलं नाहीस, अलिप्त राहिलास. लक्षात घ्या, अलिप्त शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. आणि हा आपल्याला कळणं का सांगतोय उदाहरण, की आपण म्हणतो की भगवंत माझ्याबरोबर आहेत, स्वामी माझ्याबरोबर आहेत, महाराज माझ्याबरोबर आहेत, अजून कोणी माझ्याबरोबर आहेत, पण माझ्या जीवनामध्ये वाईट गोष्टी घडतात. का घडतात? कारण कर्माच्या भोगामध्ये ते अलिप्त राहतात. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये ते ढवळाढवळ करत नाहीत. जन्माच्या वेळी बळ देणं आणि मृत्यूच्या वेळी पण बळ देणं हे फक्त त्यांचं काम असतं. आणि मग इथं द्रौपदी श्रीकृष्णाला म्हणते की बस आता मी रडत नाही. मला रडणंही गरजेचं होतं, पण तुझा न्याय सुद्धा मला आता मान्य आहे, कारण तू केलंस ते बरोबरच केलेलं आहेस. कारण हे नियतीचं गणित होतं, तुझा काही संबंध नव्हता. आणि मी तुझी शिष्य आहे, तू माझा परमात्मा आहेस आणि मी परमात्म्यावरती क्षणाकरता दोष लावला, ही माझी मोठी चूक झाली. तुझा न्याय हा योग्य आहे हे मला माहिती होतं. हे असून सुद्धा माझ्यातली आई जागृत झाली आणि ती आई, ती स्त्री त्या आईच्या भूमिकेत शिरली आणि तिने टाहो फोडला. पण जरी आत्ता तू उठवलंस तरी त्यांना एक दिवस मृत्यू आहे हे सत्य आहे, हे मी त्या क्षणी विसरले. आणि तुझी करणी जी आहे ही योग्यच असते हे मला माहिती आहे. हे वास्तविक युद्ध संपल्यानंतरची गोष्ट आहे. फक्त ते अलिप्त शब्द काय आहे, अलिप्तता कशाला असावी मनुष्याच्या जीवनात, किती महत्त्वाचे आहे हे कळणं गरजेचं आहे. की प्रत्येक गोष्टीत आपण चिकटवून घेतो. उत्तम स्वयंपाक केला, कसा झालाय, छान झालाय का, नाही चांगलाच झालाय, मग वाईटच झालाय. मी केलेलं काम उत्तमच असतं, मी जे ठरवतो ते योग्यच असतं, तर ते नाही. ही कृती झाली, हे कर्म झालं, पण त्या कर्माच्या फळाची अपेक्षा करणं हा तुमचा गुन्हा आहे, हे चूक आहे. एखादा उत्तम पदार्थ केलात तुम्ही आणि कोणी तुमची स्तुती केली किंवा किती सुंदर छान स्वयंपाक केला, तर खूप अगदी बऱ्याच दिवसानंतर तुमच्या हातचं खाऊन समाधान वाटलं, मनुष्याला त्या स्त्रीला आनंद होतो की वा वा वा. पण भगवंताची खेळी वेगळीच असते. केलं कोणी? स्त्रीनी. पण करता कोण आहे हे जर मनुष्यानी मानलं तर परमात्म्याचा तुमच्या जीवनामध्ये स्थान आहे हे निश्चित आहे. की नाही, अहो करताना नामस्मरण करत केलं म्हणून ते झालं, नाही करताना मी पण बिघडलं,
बिघडलं की फक्त दोष, की बहुतेक मीठ चुकीच्या कामी कंपनी बदलली म्हणून मीठ जास्त पडलं असेल, म्हणून कमी जास्त झालं असेल, किंवा मी खाऊन बघायला सांगितलं होतं पण त्याला नीट चव कळली नाही म्हणून कमी जास्त सांगितलं असेल. म्हणजे जर चुकीचं घडलं तर त्याला कोणीतरी जबाबदार आहे, पण चांगलं घडलं तर ते मीच. म्हणून दत्तात्रयांच्या आरतीत मी तूपणाची केली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. अलिप्तपणा ह्याच ओळीतनं दिसतो. मी आणि तू कोणीच नाहीयेस, तू फक्त परमात्मा आहेस. त्याचं वास्तव्य फक्त मान्य करायचं. आणि इथं भगवंत अर्जुनाला तेच सांगतोय की अर्जुना, तू कृती कर्म तू कसंही कर, काही नाही केलंस ना तरी त्याचं फळ जे आहे, जे तुझ्या नशिबात लिहिलंय ते तुला मिळणारच आहे. आणि जो तू स्वर्ग म्हणतोयस ना तो स्वर्ग नाहीच आहे, आणि जो तू नरक म्हणतोयस तो नरक पण नरक नाहीच आहे. जे समोर आहेत ह्या सर्वांपासनं तुझ्या मनामध्ये आज तू गांडीव धनुष्य तुझ्या हातनं गळून पडलं म्हणजे अर्जुना तुझ्या कुठल्या गुणाशी तू लांब राहिलास, कुठल्या गुणापासनं? सात्विकतेने वेगळा राहिलास का? सात्विकतेने जर तू वेगळा राहत असशील किंवा सात्विकतेने जर तू वेगळा राहिला असशील तर तू क्षत्रिय आहेस का, असं लोक विचारतील. रजोगुणात जर राहिला असशील तर तुझ्या चेहऱ्यावरनं तसं काही वाटतच नाहीये. आणि तमोगुण हा सुद्धा तुझ्यात नाहीच आहे, हे तू तुझ्या खांद्यावरचं गांडीव धनुष्य गळून पडलं तेव्हाच कळलं. क्षत्रियाला युद्ध लढताना मनामध्ये जर अग्नी नसेल, आग नसेल तर तो युद्ध करू शकत नाही. आणि तू जे सांगतो आहेस की ह्यांना मेल्यानंतर मी अलिप्त कसा राहू, अलिप्तता काय, हे माझं जे जीवन सांगितलेलं आहे. आणि तुला असं वाटतं का केशवा, तुला स्वर्ग प्राप्त झालंस की तुझं जीवन संपलं, तुला पुढचा जन्म नाही? तर ते चूक आहे. माझ्याकडे बघ, मत्स्य, वराह, परशुराम, राम, श्रीकृष्ण एका जन्माचं पूर्ण फळ न भोगता किंवा भोगून पुढं जर त्या कर्मामध्ये काही शिल्लक असेल प्रारब्ध म्हणून, तर ते पूर्ण करण्यासाठी मला स्वतःला अवतार घ्यायला लागलेला आहे. भगवंताला स्वतःला अवतार घ्यायला लागलेला आहे. रामाच्या जन्मामधलं संचित कर्म जे होतं, वाऱ्याला बाण मारलेला होता, त्याचं परतफेड होतीच ना, संचितात होतच ते. मग जर भगवंताला, त्या परमात्म्याला जर हा कर्म प्रारब्धाचा नियम लागू आहे, तर अर्जुना तुला असं वाटत नाही का की तू काहीतरी चुकीच्या मार्गाने विचार करतोयस? तुला असं वाटतंय की ह्याच्यापासून लांब पळालास तर तुला स्वर्ग प्राप्ती होईल? स्वर्ग म्हणजे काय? तुला काय वाटतं की तिथं काय तुझं पुन्हा जन्म नाही असं तुला वाटतं का? मलाही वाटतं पुन्हा जन्म नाही, पण ज्ञानी माणसानी सदैव नवीन आव्हानाला तयार असावं. मग ते स्वर्गात असो नाही तर नरकात असो. ज्ञानी माणसांनी मोकळं व्हायची अपेक्षा करू नये. मोकळं कशातनं व्हायचं आहे तर बाह्य अवस्थेतनं मोकळं व्हायचं आहे. अंतर आत्म्यातनं तुम्हाला भगवंताला, तू मला समर्पित हो, बाह्य अवस्था ज्या आहेत ह्याच्यावरती तुझं नियंत्रण हवं, अंतरात्मा. आणि हे नियंत्रण आणण्याचं काम कोण करतं? मन करतं. तर तेच तुम्हाला सुपूर्त कर. म्हणजेच तुला तुझ्या देहापासनं तू अलिप्त कर. आणि अलिप्त केलास की तू माझ्यात सामावून जा. आपण जर इथं असं म्हटलं की एका बाजूला कृष्ण उभा आहे आणि एका बाजूला अर्जुन उभा आहे, आणि श्रीकृष्ण सांगतोय अर्जुनाला की तुझ्या भौतिक गोष्टी सोड आणि तू माझ्यात सामावून जा, तरी कसं वाटेल? तर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय की तुझे जी 5 ज्ञान, 5 कर्म इंद्रिय आहेत ना, ती त्याच्यावरचा अंमल तू सोडून दे.
अंमल सोडणं म्हणजे विचार न करणं. लक्षात घ्या, अमुक अमुक माणसांनी सिगरेट सोडली म्हणजे काय, तर त्याचा विचारच येत नाही, मग धरायचा प्रश्नच नाही. विकर्म, विरुद्ध शब्दार्थ झाला. जी कृती करायचीच नाही, मग त्याचा विचारच करायचा नाही, मग ती दुसऱ्याच्या बुद्धीने चालायचं, त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये समर्पित व्हायला लागतं. सगळे राजकीय नेते किती वेगवेगळ्यांचे, सगळे बुद्धिमान आहेत, सगळे कर्तृत्ववान आहेत, पण समर्पित कोणाला आहेत, तर पंतप्रधानांना आहेत. म्हणून ते जे निर्णय घेतील, सगळ्यांचे सगळे आहेत, हात पाय कर्म आहेत, ज्ञान आहे, सगळी इंद्रिय आहेत, पण समर्पण भाव मुख्य व्यक्तीकडे आहे. तो जेव्हा त्याच्याकडे दिला जातो, तेव्हा त्याची जी नियमावली असते त्या अनुषंगाने इतर जण कामं करत असतात. मग इथं भगवंत सांगतोय, अर्जुना तू मला समर्पित कर. मला समर्पित कर म्हणजे स्वतःच्या अंतर आत्म्याला तू समर्पित कर, स्वतःच्याच. नीट लक्षात घ्या, आत्मा परमात्मा समोर कृष्ण बोलतोय आणि तोच परमात्म्याच्या रूपात अर्जुनाच्या देहामध्ये स्थित आहे. तेवढंच फक्त श्रीकृष्ण सांगतोय की हे अर्जुना, तू माझ्यात स्थित हो. माझ्यात स्थित झालास की तुझं डोकं संपलं. तुझी 5 ज्ञान 5 कर्म इंद्रिय तू चालवणंच बंद कर. गमतीचा भाग बघा, 10 इंद्रिय बंद केली, 5 कर्म आणि 5 ज्ञान हे बंद केलं, तो माणूस संपतो. मग ही 5 इंद्रिय बंद कर, तर राहिलं काहीच नाही ना, समर्पणच राहिलं, फक्त परमात्माच राहिला आतमध्ये. पण इथं अर्जुन ह्या क्रियांवरती ताबा मिळवलेला होता. अर्जुन झोपत नव्हता, अर्जुन निद्रस्थ असायचा. निद्रयोग अर्जुनाचा होता. डोळे मिटले, आपण म्हणतो परमात्म्याला बघायचं ना तर डोळे मिटा. डोळे उघडे ठेवून परमात्मा दिसणार नाही. जर पण बाह्य अवस्था बघायची असेल तर डोळे उघडेच ठेवायला पाहिजे. पण मग परमात्म्याला बघताना डोळे उघडे ठेवून कसं चालेल, ते डोळे झाकलेलेच पाहिजेत. आणि मग डोळे झाकलेले असताना सुद्धा मनुष्य जागृत अवस्थेत पाहिजे, म्हणजे निद्रा अवस्थेत होता. आणि ही अवस्था अर्जुनाला प्राप्त होती, म्हणून श्रीकृष्ण सांगतोय. एकाला सांगितलं तसं नाही की तू सगळ्या गोष्टी सोडून दे. साध्या माणूसाला सांगितलं का, साध्या माणूस करूच शकत नाही. यांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला का सांगितलं, तर अर्जुन स्थितप्रज्ञ होता, बुद्धी आणि वैचारिकता याचा संगम होता. त्याला त्याचं ज्ञान होतं कसं मोकळं व्हावं, कशातनं कुठल्या विषयातनं मनुष्याला कळलं पाहिजे की आपण कुठल्या विषयातनं मोकळं व्हावं, त्याला जीवन म्हणतात. कुठल्या अवस्थेमध्ये आपण काय थांबलं पाहिजे, कुठं थांबलं पाहिजे, हे जेव्हा मनुष्याला सर्वसामान्य जीवनामध्ये कळतं, तेव्हा त्याला कळतं की मनुष्य आता ह्या जीवनामध्ये या अवस्थेत अलिप्त झालेला आहे, म्हणजे असून नसल्यासारखा झालेला आहे. म्हणजे त्या अवस्थेत तो असतो पण त्याच्यामध्ये तो जगत नाही. सगळ्यात असतो पण कशातच नसतो, ही अवस्था आहे. आणि मग इथं तो श्रीकृष्ण त्या अर्जुनाला सांगतो की तू ह्या सर्व तुझी 5 आणि 5 ज्ञान आणि 5 कर्म इंद्रियांचा त्याग कर आणि तू माझ्यात स्वाधीन हो. म्हणजे ती तू मला स्वाधीन कर आणि तू माझ्यात स्वाधीन हो. कारण ह्या ज्ञानावरती अर्जुनाचं प्रभुत्व होतं. अर्जुन स्वतःमधनं परमात्मा ओळखू शकत होता. लक्षात घ्या, 5 ज्ञान आणि 5 कर्म इंद्रिय जेव्हा संपतात तेव्हा मनुष्य संपतो. तेव्हा त्या आत्म्यामध्ये, त्या देहामध्ये आत्माच नसतो, कोणीच नसतं. मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा 5 ज्ञान आणि 5 कर्म इंद्रियांचा ऱ्हास झालेला असतो, शून्यात असतात ती. आणि तेव्हा मनुष्य जगत नाही, कारण त्याच्या देहामध्ये परमात्मा नसतो, तो आत्मा नसतो, आत्मस्वरूप नसतं. पण इथं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय की हे तू मोकळं कर. मोकळं कर म्हणजे काय,
तर तुझी 5 ज्ञान आणि 5 कर्म ही जी इंद्रिय आहेत ती तू मी सांगतो तशी वापर. म्हणजे त्याला समर्पण भाव म्हणतात. समर्पित होणं. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तू माझ्यात सामील म्हणजे तू मला समर्पण कर. आपण म्हणतो ना की मी तुला समर्पित झालो, म्हणजे आता तू जे सांगशील त्याप्रमाणे मी वागणार. तू म्हणशील हात उचल, मी हात उचलणार. तू म्हणशील खा, मी खाणार. म्हणून शिष्यानी गुरुला समर्पित व्हायला लागतं. म्हणून आत्म्याचं समर्पण करायला लागतं. आत्मसमर्पण म्हणजे काय, तर आपण आत्म्यापासनं आपल्या देहातल्या 5 ज्ञान आणि कर्म इंद्रियांपासनं अलिप्त राहणं आणि आपला जन्म वेगळा होतो. शिष्य जेव्हा गुरुला ह्या सर्व गोष्टी बहाल करतो, गुरु शिष्य नातं जेव्हा चालू होतं, जेव्हा त्याच्यावरती शक्तिपाताची दीक्षा दिली जाते किंवा एखादा गुरु एखाद्या शिष्याला गुरुमंत्र देतो, तेव्हा ही समर्पित भाव उत्पन्न होतो आणि तो त्या अवस्थेतनं अलिप्त अवस्थेत जातो. म्हणजे आता मी यांचा शिष्य, आता मी, माझी ओळख आता हीच, माझी वैचारिकता हीच, माझं आचरण हेच, माझं खाणं, सर्व गोष्टी, ज्ञान आणि कर्म हे इंद्रियात ज्या गोष्टी घडणार आहेत ना, ते सगळं आता त्या अनुषंगाने मी आता अलिप्त राहील. आपण मनुष्य म्हणतो की ठराविक वेळ झाले की आता मी संसारातनं अलिप्त झालोय. वेगळं होणं वेगळं आणि अलिप्त होणं वेगळं. संसारातनं अलिप्त झालं म्हणजे आपण मुलांना विचारत नाही का काय चाललंय, कसं आहे, ठीक आहेस ना. मग परत संसारातनं ओढणं झालं का, तर नाही. अलिप्त होऊन, बाजूला होऊन म्हणजे दुसरी 2 घरं करायची म्हणजे अलिप्तपणा नाही. विचारांशी जोडून बघा का भांडणं होतात आत्ता जगतामध्ये. या सगळी गंभीर परिस्थिती अवस्था का आहेत, का आईबाप आणि मुलं वेगवेगळी राहतात, कारण अलिप्तता नाही. वय जरी आलं, दिलेलं आहे, आपण कुठल्या काळात, तारुण्य कुठं आहे, तुमचं सांसारिक जीवन किती आहे, वानप्रस्थाश्रम किती आहे. आता वानप्रस्थाश्रम नाही आहे, आपल्या इथं वनच नाही आहेत. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय, कुठल्या तरी वनात किंवा जंगलात जाऊन राहणं, असा लहानपणापासून आपण गोष्टीत ऐकलंय म्हणजे ते झालंय. वानप्रस्थाश्रम म्हणजे तुम्ही त्या गोष्टीतनं स्वतःचं मन काढून घेणं. काढून घेणं म्हणजे काय की त्याच्यातनं असं आहे का की आता मी आधी श्रीखंड आवडायचं, आता मी हा श्रीखंड खाणं सोडून दिलं, नाही. तुमच्या भौतिक गोष्टी, तुमच्या कर्मेंद्रियातल्या गोष्टी ह्या तुम्ही आता तुमच्या पुढच्या पिढीला सुपूर्त करणे म्हणजे वानप्रस्थाश्रम आहे. की त्याच्यामध्ये परत नाही, दुसऱ्याला अधिकारी तयार करणं. मग हा अधिकार जेव्हा तयार होतो आणि मनुष्य जेव्हा त्यातनं मोकळा होतो, त्या अवस्थेला अलिप्त अवस्था म्हणतात. सगळ्यात आहे पण मी कशातच नाही आहे. मग इथं भगवान कृष्णाने अर्जुनाला हीच अवस्था समजून सांगतो आहे की मी अलिप्त राहत, तू अलिप्त राहा, मी जसा राहिलो तसा राहा. माझं जीवन जसं घडलं, माझ्या जीवनावरती जर दृष्टिकोन टाकला, कशाला सांगायला लागला अर्जुनाला श्रीकृष्णाला स्वतःचं जीवन, अलिप्त समजवण्यासाठी. पण ते त्याला सांगितलं का, त्याला नाही सांगितलं, आपल्याला सांगितलं की अलिप्तता म्हणजे काय. आपण किती आत्ता वापरतो हा शब्द आपल्या जीवनामध्ये, कशातही नाही. साधा आपला फोन कोणी घेतला तरी आपण भांडणं करतो, जेवण काही घेतलं तरी भांडणं करतो, छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडणं करतो, कारण आपल्यात अलिप्तता नाही. आपण त्याच्यात राहून त्यातनं आपण मन अडकवून घेतोय. त्याच्यातनं वेगळं राहणं आनंदाने, अलिप्त राहणं म्हणजे दुःखी राहणं नाही की आता मला मिळतच नाही म्हणून मी दुःखी राहतो, नाही. जीवनामध्ये सर्व प्राप्त असताना एखाद्या विशिष्ट गोष्टीतनं वेगळं राहणं, त्या गोष्टीत राहून म्हणजे अलिप्तपणा आहे. नवरा बायको एकत्र राहतात, किती आपण बघा
तरुण पण डोळ्यासमोर आणा, आपलं लहान पण जवळ आणा. मग तरुण अवस्था येते, मग प्रेम होतं, मग लग्न होतं. मग लग्न झाल्यानंतर आपले सगळे जे अंगावरती आपल्या जबाबदाऱ्या पडतात त्या पूर्ण करतो. त्या पूर्ण करल्यानंतर मुलं होतात, मुलं मोठी होतात, त्यांची शिक्षण होतात. मग शिक्षण झाल्यानंतर जेव्हा आपल्याला कळतं की आता मुलांची लग्न करायची आहेत, ती लग्न करून आपण मोकळा होतो. आपण त्याच्यात असतो, पण त्यातनं अलिप्त असतो. साधं जेवायला गेलं तरी असं धरून डोळ्यासमोर आणा की नवरा बायको आहेत, 2 मुलं आहेत, दोघांच्या बायका आहेत, हॉटेलमध्ये जेवायला गेलं, तो माणूस आपलं स्वतःची आवडची डिश पहिल्यांदा सांगू शकत नाही. त्याची एवढी हिंमत जाते. व मुलगा म्हणतो बाबांना हे आवडतं, किंवा मुलगी म्हणते बाबांना हे आवडतं, किंवा आईला हे आवडतं. आणि त्या माणसाला म्हणतो अरे ठीक आहे, चला माझ्या मुलाला तरी माहिती आहे मला काय आवडतं, ते मागवतो, तो शांत. पण ते नाही मागितलं, समजा धरून चाला, एखाद्याला श्रीखंड आवडतं पण मुलांनी सांगितलं नाही श्रीखंड, पण तो मनुष्य जर दुःखी झाला किंवा ज्या मुलाला माहिती असून त्यांनी सांगितलं नाही, तर त्याला भोगणं म्हणतात. पण ठीक आहे, मुलांनी सांगितलं नाही, हरकत काय, त्याच्या जागी बासुंदी मागवली आणि मला आवडते, ह्याला अलिप्त म्हणतात, अवस्थेला अलिप्त म्हणतात. म्हणजे कर्म किती सूक्ष्मत काम करत असतं हे मनुष्याला कळलं पाहिजे. आणि इथं श्रीकृष्ण अर्जुनाला तेच सांगतोय. त्यामुळे तुझं तू डोकं चालवू नकोस. धर्मासाठी जेव्हा जेव्हा यदा यदाही धर्मस्य, जेव्हा जेव्हा धर्मासाठी ग्लानी अवस्था आलेली आहे, कशामुळं, ह्याच्यामुळंच की मनुष्य देह अलिप्त राहत नाही, सगळं बरोबर घेऊन जातो. गावाला गेला 10 फोन, घरातनं निघाला फोन, एअरपोर्टवर पोचला फोन, विमानात बसला फोन, विमानतळावर पोचला, आई पोचलीस का, पोचलास का, ठीक आहे, एवढं विमान 7ला निघतं, 8ला पोचतं, 8:30 वाजले तरी फोन का नाही. म्हणजे अस्वस्थता, सर्वसामान्य जीवनाच्या घडणाऱ्या गोष्टी. मग मुलगा हॉस्टेलला गेला आहे का, तिथं अजून फोन नाही, अजून हे कसा की अस्वस्थता चालू. म्हणजे भोगात स्वतःला सामील करून घेणं. आणि जेव्हा तो मुलगा म्हणतो की नाही माझी बॅटरी डिस्चार्ज झाली होती, फोनच चालू करायचा राहून गेला, तेव्हा मग त्या आईबाबांचा जीव हुश असा होतो, चला फोन एकदाचा येऊन गेला. पण एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जो विचार करता, बघा बरं का, ही इतकी भगवद्गीतामध्ये हा अलिप्त शब्द सूक्ष्ममध्ये वापरलेला आहे. त्याला अक्कलच नाही. तो जाताना बरोबर त्याचा मित्र होता, तो असाच होता, त्याचा व्यवसायच तसा आहे, तो करतोच तसा, तो घरचा मोठा आहे, त्याच्याबरोबर गेला असेल, ह्याला कळत नाही का करावं. हजारो गोष्टी त्या क्षणी त्या आईवडिलांच्या डोक्यात येतात, पण त्या एक नवीन भोग जन्माला घालतात. वैचारिकता मनुष्याची स्थितप्रज्ञ अवस्था, या ज्या ज्ञान विज्ञान योगामध्ये आहेत ते ह्याच आहेत की स्थितप्रज्ञ अवस्था. ठीक आहे, गेला आहे ना, फोन करेल, शांत राहा, अलिप्त राहा. मग आला फोन की त्याच्यात पोचलास का, हो, मग नेलंस का बरोबर, ते नेलेली बाटली नीट ठेव, ती सांडेल, ती उकडी होईल, ती तशी ठेवली होतीस, ती नीट ठेवलीस का. ह्याला म्हणतात अडकणं, भौतिकतेत अडकणं म्हणतात ह्याला. तुम्हाला वास्तविक ऐकतानाही छोटी गोष्ट वाटेल, पण स्वाध्यायात ही महापातक गोष्ट आहे. गुरुला जेव्हा शिष्य समर्पित होतो तेव्हा ह्या कुठल्याही गोष्टी राहत नाही. माझं काय हेच राहत नाही. माहीत नसेल तर सांगतो, संन्यासी कधी घरी आले, एक लक्षात ठेवा, कधी जर संन्यासी घरी आले, कोणी संन्यासी, खरे संन्यासी कसे ओळखावे, तर त्यांना जेवण द्यावं, ते खातात. पण जेव्हा तुम्ही त्यांना परत विचारता थोडंसं वाढू का, आणि ते जर म्हणाले हो थोडं वाढा, तर तो संन्यासी नाही. संन्यासी कधीही मागत नाहीत.
तुम्ही तुमच्या घरी आले, त्यांनी तुमच्याकडे पाणी मागितलं, तुमच्याकडे काही मागितलं तरी मागत नाही. आपल्या समोर बघितलं, आपण कार्यक्रम करतो तेव्हा बघितलं की ते शंकराचार्य घेतात, ते हातात तीर्थ घेतात, पितात की झालं. पाण्यात जीव अडकत नाहीत. संन्यासी त्या गोष्टींपासून अलिप्त असतात. ते तीर्थ जे कण असतं ते आपल्याला कण दिसतो, ती अख्खी पाण्याची बाटली असते की त्याच्यापासून तो देहाला त्या तहानेमध्ये पाण्यात अडकवत नाहीत की नाही मला एक ग्लासभर पाणी पाहिजे बाबा तरच माझी. आपणच ठरवतो की मला एक अख्खं गार पाण्याची बाटली पाहिजे तरच माझा देह शांत होणार. हे आपण कृतीच्या आधी ठरवतो. याला वासना म्हणतात. वासनेचा उद्रेक कुठं होतो तर तिथं होतो. विचारांमध्ये वासनेचा उद्रेक होतो. म्हणून इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की तू माझ्यात तुझी नकोच, तू चालवूच नकोस. माझ्या अनुषंगाने तू चाल. मी कसा आहे, माझी वैचारिकता कशी आहे ना, तू आता माझ्यावर एकदा सोड. म्हणजेच काय कर, काय सांगतायत भगवान श्रीकृष्ण, शिष्य बनून राहा, माझ्यात सामील हो आणि अलिप्त जसं माझं आहे तसा तू अलिप्त राहा. म्हणजेच आत्ताची जी तुझी भूमिका आहे, मी सारथी आहे, तू आत्ता जो राजा आहेस त्याचा मी सारथी आहे, हे तू नातं विसर आणि तू इथं गुरु शिष्याचं नातं चालू कर. तू इथं माझ्यात सामील हो. माझ्यात सामील झालास की मी कसा आहे ह्याचं ज्ञान तुला आहे, कारण तेवढा तू ज्ञानी आहेस. आणि ते एकदा ज्ञान प्राप्त झालं की तुझं जेव्हा जरी धनुष्य उठलं हातातनं, जेव्हा तो हातात येईल, जेव्हा नंतर सुद्धा अर्जुनाचं धनुष्य हातात आलं, ते अर्जुनाने उचललं, ते श्रीकृष्णाच्या तत्वांनी उचललं होतं. मग नंतर जी कृती होते ती दैवी शक्ती नसते तर ती गुरु शक्ती असते. गुरुची ताकद असते. आणि मग गुरुची ताकद ही गुरुच्या विरुद्ध. आपण कधी विचार केलाय का की ज्यांनी शिकवलं त्याच्या विरुद्धच त्यांनी लढाई केलेली आहे. आणि गुरु कधीतरी आपण म्हणतो ना, कितीही उत्तम असला तरी स्वतःकडे अशी गोष्ट ठेवतो की ती त्याच्यासाठी अमृत समान असते. पण इथं द्रोणाचार्यांनी सर्व विद्या अर्जुनापाशी मोकळी केलेली होती. आणि जेव्हा श्रीकृष्णाच्या अनुषंगाने अर्जुनाने ठरवलं की ठीक आहे, आता हा सांगतोय तिथं मी अलिप्त राहतो, काहीच अडचण नाही, आणि हे धनुष्य उचलतो. पण तिथं पार्थ या श्रीकृष्णाला विचारतो, केशवा तू हे मला ज्ञान अतिशय छान दिलेलं आहेस की ज्यांनी माझं आता समाधान झालेलं आहे आणि मी ठरवलेलं आहे की तुझ्यामध्ये सामील व्हायचं आणि या सर्व गोष्टीतनं अलिप्त राहायचं. कारण आता मी समजलं मला की आता करता करावी तर मी नाहीच आहे, तूच आहेस. तर आता मी ठरवलंय की मी आता धनुष्य उचलणार आणि युद्ध करणार. पण ह्याच्या पाठीमागं हे तू ज्ञान सांगितलंस मला की ह्या 10 इंद्रियांचं, 10 इंद्रियांचा त्याग कर, माझ्यात सामील हो. हे ज्ञान कळलं. पण ह्याच्यात विज्ञान काय आहे? ज्ञानात ज्ञान कळलं. या 5 कर्म आणि 5 ज्ञानांचं, इंद्रियांचं विज्ञान काय तू सांग, म्हणजे मला कळेल, म्हणजे मी त्यातनं संन्यासी होईल. ज्ञान कळलं. काडेपेटीमध्ये काडी आहे आणि त्याच्यात अग्नी स्थित आहे, हे ज्ञान आहे. ती काडी त्या पृष्ठभागावर घासणं आणि अग्नी प्रकट करणं हे विज्ञान आहे. आणि हे कळल्यानंतर तो विचार संपणं हा संन्यास आहे. त्यामुळं इथं भगवंताला अर्जुन सांगतो की ज्ञान कळलं, पण केशव मला विज्ञान कळायला थोडंसं अवघड जात आहे, तर तू विज्ञान सांग. मग भगवंत त्याला काय उत्तर देतात ते पुढच्या भागात पाहू. श्रीराम.